मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट. ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत चंद्रपूर येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सन 2025-2026 या एका वर्षाच्या कालावधीसाठी ही ॲप्रेंटिसची भरती राहणार आहे. यामध्ये जे आहे मित्रांनो, तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. एक आहे ऑनलाईन पद्धतीने, जो की तुम्हाला apprenticeshipiindia.gov.in या पोर्टलवरती करायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत ची प्रिंट काढून सोबत आवश्यक ते कागदपत्राची झेरॉक्स प्रत जोडून संबंधित कार्यालयामध्ये एक ऑफलाईन अर्ज घेऊन तो तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं राहील. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की MSRTC चंद्रपूर या आस्थापनेकरिता ऑनलाईन अप्लाय केले आहे अशा उमेदवारांना जे आहे विहित नमुन्यातील छापील अर्ज भरण्याकरिता दिनांक 7 डिसेंबर 2024 पासून 23 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3:30 या वेळेमध्ये विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तुकुम चंद्रपूर या ठिकाणी जे आहे रजिस्ट्रेशनची झेरॉक्स प्रत सादर करून तुम्हाला जो आहे अर्ज दिला जाईल. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2024 राहणार आहे. त्यानंतर कुठल्याही पद्धतीने जे आहे तुमचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे शेवटच्या तारखेच्या आधी तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरून देणे गरजेचं राहणार आहे. ऑफलाईन अर्जासोबत तुम्हाला खालील प्रकारचे कागदपत्र जोडायचे आहे, ज्यामध्ये पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ, त्यानंतर शैक्षणिक पात्रते संदर्भाचे डॉक्युमेंट जसे की झालं 10वी ITI याच्या मार्कशीट्स, त्यानंतर जन्मतारखेच्या दाखल्यासाठी तुम्ही TC किंवा बोनाफाईड जोडू शकता. ITIच्या सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका, तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असल्यास जातीचा दाखला, आधार कार्ड इत्यादीची झेरॉक्स प्रत तुम्हाला जोडणे गरजेचं राहील. आता यासोबत तुम्हाला एक अर्जाचं शुल्कसुद्धा भरायचं आहे. आता अर्जाचं शुल्क जर बघितलं तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी जे आहे 590 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी, ज्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी 295 रुपये इतकं शुल्क त्यांनी आकारलेलं आहे. आता हे शुल्क जे आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे. हा डिमांड ड्राफ्ट जो राहील हा MSRTC फंड अकाउंट चंद्रपूर यांच्या नावाने तुम्हाला काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट जो राहील हा सरकारी बँकेतून तुम्हाला काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट काढल्यानंतर डिमांड ड्राफ्टच्या मागील बाजूस तुमचे नाव, तुमचा पत्ता आणि तुमचा जो काही ITIचा ट्रेड असेल तो लिहिणे गरजेचं राहणार आहे. 7 डिसेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत जे आहे ऑफलाईन पद्धतीने तुमचे अर्ज स्वीकारले जातील आणि त्याआधी तुम्हाला ऑनलाईनसुद्धा अर्ज करणे गरजेचं राहणार आहे. आता कोणकोणते ITIचे ट्रेड्स यासाठी इलिजिबल आहे तर त्याची माहिती खाली दिलेली आहे. तर यामध्ये जर बघितलं तर मेकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेडचे 112 जागा आहे. यासाठी 10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये त्यांनी ITI मागितलेलं आहे. शीट मेटल वर्करच्या 20 जागा आहे. मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या 20 जागा आहे. वेल्डरच्या 15 जागा आहे. पेंटरच्या 8, मेकॅनिक डिझेलच्या 20 आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिकच्या 5 रिक्त जागा आहेत. आता वयोमर्यादासुद्धा त्यांनी खाली दिलेली आहे. यामध्ये दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे. यामध्ये तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष असलं पाहिजे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी यामध्ये 5 वर्षाची अट जी आहे ही शिथिल करण्यात आलेली आहे. यामध्ये चंद्रपूर या ठिकाणी जे आहे विभागीय कार्यालयामध्ये तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे आणि जे काही आवश्यक त्या कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती त्यासोबत जोडून देणे गरजेचं राहील. यासाठी जे काही लिस्ट वगैरेची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये लावण्यात येईल आणि त्याची माहिती तुम्हाला संबंधित कार्यालयामार्फतच दिली जाईल. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही ॲप्रेंटिसची जाहिरात निघालेली आहे. जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन ही डाउनलोड करू शकता. सोबतच मित्रांनो तुम्हाला ट्रेडनुसार अप्लाय लिंकसुद्धा मी प्रोव्हाइड करून दिलेले आहे, तुम्ही त्यावरून अप्लाय करू शकता. जर समजा तुम्हाला अप्लाय करता येत नसेल तर त्यासाठी फॉर्म भरण्याची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेज करू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.